नमस्कार मित्रांनो, आपण सगळेच या टप्प्यावर कधीतरी येतो. आपण घर आवरतो, खूप वस्तू आहेत त्या काढून टाकतो, कपाट नीट लावतो आणि मग वाटतं आता तरी मन शांत होईल. पण काही दिवसांनी लक्षात येतं की घर हलकं झालंय, पण मन अजूनही भरलेलं आहे. आजचा व्हिडिओ हा वस्तूंबद्दल नाही, तर आज आपण मनातल्या क्लटरबद्दल बोलणार आहोत. कारण घर एकदा आवरता येतं, पण मन हळूहळू आवरावं लागतं. आज आपण पाहणार आहोत, घर आवरलं तरीही मन अजूनही अस्वस्थ आहे असं वाटतं, तर ते का? याविषयी आपण माहिती घेऊयात. सगळ्यात आधी पाहूया मेंटल क्लटर म्हणजे नक्की काय. मेंटल क्लटर हा असा क्लटर आहे जो दिसत नाही पण सतत जाणवतो. उदाहरण द्यायचं झालं तर डोक्यात सतत चालू असलेले विचार, हे राहिलंय, ते करायचं आहे, अपूर्ण कामांची यादी, स्वतःवरचा राग की मी हे नीट का नाही केलं. आपण घरात बसलेलो असतो, पण मन हे स्थिर नसतं. मिनिमॅलिझम इथे एक गोष्ट सांगतो की सगळं एकाच वेळी करणं गरजेचं नाही. एका वेळी एकच गोष्ट पूर्ण लक्ष देऊन. हे पण डिक्लटरिंग आहे. पॉईंट नंबर 2, रोजच्या छोट्या निर्णयांचा थकवा. आपण याचा विचारच करत नाही, पण दिवसभर आपण किती निर्णय घेतो. आज काय बनवायचंय, मुलांना काय द्यायचंय, आधी काय आवरायचं, आधी घर आवरायचं की स्वयंपाक करायचा, मग आता मी फोन पाहू की काम करू. असे हे छोटे छोटे निर्णय आपल्याला वाटतात, परंतु तेच छोटे छोटे निर्णय मनाला खूप थकवा आणतात. यालाच आपण डिसिजन फटीक असं म्हणतो. मिनिमॅलिझम म्हणजे काही गोष्टी ह्या आधीच ठरवून ठेवणं होय. रोज काय करायचं याचा विचार न करता थोडं रुटीन बनवून घ्या. रुटीन म्हणजे बंधन नाही, रुटीन म्हणजे मनाला आराम. पॉईंट नंबर 3, ओव्हर ऑर्गनाइज आयुष्याचा ताण. काही घरं ही खूप नीट असतात, पण त्या घरातल्या बायका म्हणतात की दिवसभर काही ना काही मी करत असते, पण समाधान नाही. कारण सगळं परफेक्ट हवं असतं. परफेक्ट घर, परफेक्ट स्वयंपाक, परफेक्ट मुलं आणि स्वतः पण परफेक्ट. मिनिमॅलिझम इथे थांबवतो. घर परफेक्ट असण्याची गरज नाही, घरात शांती असणं महत्त्वाचं आहे. आपण बऱ्याचदा पाहतो, बऱ्याच स्त्रिया ह्या परफेक्ट घर असण्यासाठी, परफेक्ट घर ठेवण्यासाठी किंवा मेंटेन करण्यासाठी सतत चिडचिड करत असतात, आरडाओरडा करत असतात. त्यामुळे घर तर परफेक्ट बनेल, परंतु घरातील माणसांच्या मनात जी शांतता आहे ती मात्र मेंटेन राहणार नाही. कधीकधी किंवा बऱ्याच वेळा घर हे थोडंसं अस्ताव्यस्त असणं हे पण नॉर्मल आहे, साहजिक आहे. स्वतःला माफ करणं ही सुद्धा डिक्लटरिंगचीच प्रोसेस आहे. कारण प्रत्येक वेळी आपलं घर हे परफेक्ट आवरलेलं असणार नाही आणि आवरलं तरीही ते मेंटेन राहणार नाही. कारण घरातील मुले, घरातील इतर सदस्य हे त्यांची कामे करत असणार, खेळत असणार किंवा काय ॲक्टिव्हिटीज आहेत त्या करत असणार आणि त्याच्यामुळे इकडच्या वस्तू तिकडे ह्या होणारच आणि पसारा हा घरात होणारच. फक्त परत प्रत्येकाने जो केलेला पसारा आहे किंवा जी वस्तूंची जागा बदल आहे तो परत ज्या त्या ठिकाणी ठेवला तर घरातील पसारा कमी होण्यास मदत होईल किंवा घर व्यवस्थित आवरण्यास मदत होईल. चौथा पॉईंट म्हणजे वेळ भरलेली असते म्हणून मनही भरलेलं असतं. आपण मिनिमॅलिझममध्ये किंवा डिक्लटरिंगमध्ये वस्तू कमी केल्या, पण वेळ कमी केली का? म्हणजेच आपण तर सतत बिझी असतो, काम, जबाबदाऱ्या, अपेक्षा यामध्ये. पण स्वतःला आपण हा प्रश्न विचारत नाही की मी एवढी धावपळ कशासाठी करतीये किंवा करतोय. मिनिमॅलिझम सांगतो की ज्या गोष्टी आनंद देत नाहीत त्या हळूहळू कमी करणे. प्रत्येक निमंत्रण हे स्वीकारणं गरजेचं आहे का? किंवा प्रत्येक अपेक्षा ही पूर्ण करणं गरजेचं आहे का? तर नाही. वेळ मोकळा झाला की मन पण मोकळं होतं. म्हणजेच सतत बिझी असण्यापेक्षा थोडा वेळ मोकळं बसावं, शांत बसावं. पॉईंट नंबर 5 म्हणजे स्वतःसाठी जागा नसते. घरात सगळ्यांसाठी जागा असते, मुलांच्या वस्तूंसाठी, नवऱ्यासाठी, घरकामासाठी, पण स्वतःसाठी? मिनिमॅलिझम म्हणजे स्वतःसाठी थोडी जागा तयार करणं आणि ती जागा म्हणजे 5 मिनिट शांत बसणं, चहा शांतपणे पिणं, फोन न बघता बसणं. ही लक्झरी नाही, ही गरज आहे. मित्रांनो, मिनिमॅलिझम म्हणजे घर रिकामं करणं नाही. मिनिमॅलिझम म्हणजे मनाला थोडं हलकं करणं. आजच सगळे बदल करायला नको. आज फक्त एक गोष्ट कमी करा, एक विचार, एक ताण, एक अपेक्षा. हळूहळू मन पण घरासारखं स्वच्छ होईल.
जर हा व्हिडिओ तुम्हाला स्वतःशी जोडलेला वाटत असेल तर कमेंट करा की मनालाही डिक्लेटरिंग हवं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, माझ्या मागील 2 व्हिडिओजला म्हणजे मिनिमॅलिझममुळे आयुष्य कसं सोपं, शांत आणि आनंदी होतं या गोष्टी खरेदी करणं थांबवा, आयुष्य आपोआप सोपं होईल, या 2 व्हिडिओजला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिलात, प्रेम दिलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.